गायस मी आज चाललो साताऱ्याला आणि थेट सज्जनगडला जाऊ आपण. भेट देऊ आपण आपल्या गाडीसोबत. प्लीज या ब्लॉग बनवायचा आहे आपल्याला फुल. तर गायस आपण चाललो आहे गाडीत. आता सकाळचे 8:30 वाजले. 8:30 ते थेट आपण संध्याकाळपर्यंत पोहोचू तिथं 3-4 वाजेपर्यंत. तर बघूया पुढे काय होतं. आता काय वाटतंय. चाललंय आता मस्त. भेटूया आपण. आणि आमचा लोकेशन चालला विषय थोडा काही. तर बघूया तू कुठे किती किलोमीटर आहे आणि काय कसं जायचं आहे. काय वाटतं मजा आहे. 5 तासावाला ना तो टोल वाला आहे आणि 7 तासावाला टोल नाही आहे. ATM काढायला चाललो आता. डायरेक्ट पैसे विषय नाही. डायरेक्ट ATM काढायला. ATM खोलायचा पैसे विषय नाही काढायला. आम्ही डायरेक्ट ATM काढतो. अरे विचार तुझा ATM चोरी करायचा प्लॅन आहे. बघूया आता किती चोरी होता किती काय. 3 नको लागू रे. नाही ना 3 का लागो. लोक लगेच येईल. मी बोलतो कॅश तर आपण वरतीच यूज करू. इथं सगळं ऑनलाईन यूज करू ना. जिथं खाऊ पेऊ कॅश आपल्याला वरती लागेल. तिथं नेटवर्क नसेल तिथं. हो आमचा पोपट झाला ATM कार्डमध्ये. तुझं ATM कार्डच चालत नाही. मी तुला टाकून देतो. बघूया. तर आमचा एक मेंबर आहे आद्वेश. त्यांनी उलटी केली आहे. त्याच्यासाठी थांबलो आम्ही. आमचा मेंबर कसा खाण्यामध्ये लय इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे तो उलटी करतच असतो. काय बोल ना. हो सो गाईस कसा वाटतं व्ह्यू. फुल लाईफमध्ये मजा आहे. मजा आहे. दोन्ही साईडचा मला वाटतं असं उभं राहावं. पण काय यार जास्त उभं राहिलं तर फेस काळा पडेल माझा उन्हावर. आता गाण फाटून वाचलं मी. खूप बेकार सीन झाला होता. आता स्पीड ब्रेकर मोडलो आणि डायरेक्ट ठोकता होतो. गाण फाटली होती हातात आली. पहिल्यांदा कोणाची तरी गाण फाटली होती म्हणजे आयुष्यात. जे मी खरं बघितलं तेच झालं होतं. बट ठीक आहे होत राहतं असं काय नाही. आपण देवाच्या धर्मी चाललोय तर नामस्मरण करत राहू. सो गाईज चला बाय. आएंगे कल के अखबार में. चुपचाप पीछे में तो आप गाड़ी चलेगा तुम्हारा. वाह लग करना कुछ तो बोला बच्ची ने. अभी भी यही आमचा तो झाड आहे. तो एंटरटेनमेंट वाला माणूस आहे. त्याला आम्ही ट्रक घेतलाय. तर बघूया ना टाइमपास किती टाइमपास करतो आणि किती एंटरटेनमेंट गेला ब्लॉगला. आपण आता कर्जतला पोहोचलोय आणि वॉशरूमला उतरलोय आणि CNG पण टाकून येतो एक गाडी. हो लेडीज नको बोला.
ती एक बाई आहे ती ओव्हरटेक करते काय ती ते सिग्नल zero two. लेफ्टला जाते काय आमिर दोनशे वाला. शौकींची आहे. आमिर घरके वाला आणि सुझुकी बघू ना बाबा ही श्रीमानला घ्यायची होती ही श्रीमानला घ्यायची होती दुकाटी पण आली. अपाचे रे अपाचे अपाची दुकाटी कशी काय ती टीव्हीएस आहे कधी दूर कधी तू समोर बाहेर काहे कसे होते असे ही आस लागे एक नंबर आहे. पुणे सिटी म्हणजे फुल पाऊस आहे. अरे हे बघ हे असं थोडं पुढं लगेच गेलं गाईज आता आम्ही CNG भरायला आलो. आता सातारा पोहोचेल थोड्या वेळात. इथून फक्त 1 तासाचा प्रवास. थोडं नाश्ता विष्टा पण करून घेऊ आपण वाटतं. सातारामध्ये आलंय ते पाठी बघू शकत पोलीसवाल्याची ट्रक बी आहे इथं. पोलीसवाल्याची व्हॅन पण आहे बघू शकता तुम्ही. आपण बघूया.
पोहोचलोय सज्जनगडला पायथ्याची खाली. इथं पार्किंग लावली आता सध्या 3:30 वाजले. आता आम्ही आता थोडा नीट आराम करू, थोडा फ्रेश होऊ मग आपण मी नाईट करून आलोय, नाईट शिफ्ट करून आलोय, नाईट शिफ्ट करून आलोय, नाईट शिफ्ट. रात्रीचे किती वाजता गेलं तो 8 वाजता गेलता आणि सकाळी आला 7 वाजता आणि लगेच आंघोळ विंघोळ करून लगेच आला होता आणि ड्रायव्हिंग करत होता. थोडा सीन झाला आमचा, बट ठीक आहे, देवा धन्य आलं. इट्स ओके ब्रो. अरे घेतो. सो गायज आपण पायथ्याशी चालू केलं आता चढायला आणि आमच्या मान्याने सुटकेस घेतले. चैतनचा पहिला टाइम आहे. अरे खूप लहान होता तेव्हा आलो होतो. मासूर मारू, जसं आम्ही पण लहान होतो तेव्हा चालतो. मासूर मासूर मासूर. पण थोडं समजत होतं काय कुठं चाललं असं तसं तेव्हा आलतो. अद्वैत काय चाललं होतं? NCC घेऊनच फिरतोय मला असं वाटतंय सगळीकडे. अरे तू शिव पटेली करत आहे. हा तेच बरोबर पटेली गेलो तर पुण्याला मुंबईला. सहभागी होऊन श्री शिवसमर्थांचा सज्जनगड स्वच्छ ठेवण्यास, सुंदर करण्यास मनापासून सहकार्य करा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गडावर येणाऱ्या सर्व भक्तांना सादर जय शिवराय, जय जय रघुवीर समर्थ. आपण श्री छत्रपतींच्या आणि तर आपण पोचलो आहे वरती सज्जनगडवर. तो काय भाऊ बघतो रे इथे क्रांची वाला भेटतो. आम्ही 2 ट्रेनला खाल्लो एकदम असं क्रांची. पुढे ना तू काय ऑफिस नाही, एक इथलं सांगितलेलं पण इथलं आपल्याला आधी रूम बघायचं. ऑफिसमध्ये जाऊन बघू रूम खाली आहे. इथं झाड आहेत ना. आपला रूम कुठे आहे? 32 ते 51 खाली आहे का नाही रूम. जेव्हा पण येते तेव्हा येतात. राहील ना म्हणे बोलायला हवा आहे त्यांना की रूम जर तर संध्याकाळचे 6 वाजले. आता आम्ही मंदिरात जाऊ. आता थोडा फिरू. इथं फ्रेश व्हायला आंघोळीला पापड केले.
आपण दर्शन घेऊन आलो आतमध्ये समाधीचा पण आणि देवाचा पण. तिथून असं तिथं मंदिर आहे तिथे जाऊ चहा पिऊ भाई फ्रेश वाटेल खरंच डोळ्याला ते डोळे उघडेल आपला. 4 ते 5 टायमिंग होता चहाचा, त्याच्यात झोपा काढल्या जाणार आणि आता 6 वाजलं तर चहा प्यायला पाहिजे. आता सनसेट पॉईंट पण बघायचा आपण आणि तलाव पण बघायचा. तुम्हाला तलाव दाखवला असता आता येताना चहा पितो मग दाखवतो. या आता तो मला कुठं घेऊन चालला आपल्याला? कुठं घेऊन चालला? मी आता तुम्हाला घेऊन चाललो ढाब्याच्या मारुतीकडे. ढाब्याचा मारुती त्याची मला काही एवढी स्टोरी माहित नाही. आणि आम्ही 5च्या टायमाला आलतो ना तेव्हा संतोष काकांनी आणि पप्पांनी सांगितलेलं की इथं ते जे मोगल्स असतात ना ते ना वरती चढायला नको म्हणून इथं त्या मारुतीतून अरे इथून पण असतात इथून पण असतं. तिथं आपण 2 दिवस तर आपण सनसेट व्ह्यू पण बघू. तिथून वरती काय चढायला नको मग जो असतात आपण तोंड होतो ना आणि तो म्हणून काहीतरी बघतो ते पण बघू. मग तिथून ते कसं वरती चढायला नको म्हणून असं मारुतीने तिथं ठेवलेलं असं काहीतरी आहे. मला एवढं काय माहित नाही, म्हणजे सांगितलेलं पण विसरलो मी. तर तसं काहीतरी होतं म्हणून त्याचं नाव ढाब्याचा मारुती दिलं असं काहीतरी स्टोरी. एवढे काय आठवत तर नाही मला. इथून सनसेट पॉइंटला पोहोचलो पण आहे आणि त्या खाली मस्त गाव बिव दिसतंय आणि डॅम पण मोठा आहे खूप. डॅमचं नाव काय मला पण नाही माहिती, खूप सारं. आणि सनसेट तर तुम्ही बघा. आजचे आमचे गाईड आहेत अद्वैत बांगे आणि म्हणून बांगे मिस्टर म्हणून बांगे नाही तर आपण भेटूया लास्टच्या कॉर्नर साईडला. तिथून सूर्य म्हणजे सनसेट एक नंबर बिल्ला. सो गाईज आम्ही खूप कोपऱ्याच्या सिंगल चाललंय. रिस्क घेऊन आम्ही येतो इथं अशा गोष्टीवर. तिला आम्हाला सवय सगळ्या किल्ल्यांवर कोणत्या ना कोणत्या रिस्कवर जायचे. तुम्ही बघू शकता माझ्या दोन्ही साईडने व्ह्यू आहे.
लास्ट स्टॉपला आहे. इथून खाली डायरेक्ट दरी गेलं तर सगळ्यात मोठा सीन आहे. तर बघूया, या साईडला पूर्ण डॅम दिसतो आणि या साईडला गाव आहे आणि मध्ये आता सूर्य काही सनसेट असतो. आता तुम्ही बघितलं असेल. चला जाऊया आता. ना तो आता सगळेच माझे मित्र होंडा घ्यायला इथं. तो गडावर जायला तो तिकडचा पुढे लास्टच्या टोकावर. प्रतापगड. कुठे प्रतापगड? नाही, लांब आहे. तो काय बोलतो? काय ना बोलत तुला शांतता हवी ना. ठीक आहे निसर्ग. गाईस पहिल्यांदा आम्ही आलोय. पहिल्यांदा आलाय काय डाचे तो दरवर्षी येतो तरी होतो पहिल्यांदा आलाय. तिथं राहतो ना, इथं आलो. इथं पहिल्यांदा आलाय तर असं पाठी बघू शकता तुम्ही. 11 मारुती. चल. साईडने जायचं पट्ट्या पट्ट्याने. कारण खाली डायरेक्ट दरी आहे आणि आता वरती चढायचं दिवस आला. तर बघूया हालतो म्हणून त्याला पकडू नको. चैतन्य कसा चढतो आता. हा हलतो तर दगड आपल्या अंगावर पण येऊ शकते. म्हणून प्रयत्न आदेश तर म्हणे शेठ वरतून शूटिंग काढ आपली. आता आदिवासची बारी आहे. जाड आहे. ठेव. हॅलो पप्पी उद्या आलो मी. आता आधी कसं करतो त्याच्यावर डिपेंड. हे बघा आपण फ्लिपफ्लॉप पडलो अडकली.